श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरदोसीने वर्क कसं करायचं ते सांगणार आहे. इथे मी राऊंड शेपचे आणि ड्रॉप शेपचे बीड लावून घेतलेले आहेत. लावण्यासाठी इथे मी आधी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. आधी स्टार्टिंगला मी तुम्हाला बीड लोड कसे करायचे ते सांगते आणि त्याच्यानंतर सर्कल म्हणजे आपला राऊंड जो बीड असतो आणि ड्रॉप शेपचा जो बीड असतो त्याच्याभोवती आपल्याकडे जर आरीवर्कमध्ये जरदोसीची निडल नसेल तर जरदोसी लोड कशी करायची तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आधी आपला जो ड्रॉप शेप बीड आहे तो आधी मी शुगर बीडने पूर्ण कवर करून घेते आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की आपला ड्रॉप शेप बीडचा जो पॉईंट आहे तो एक्झॅक्ट पॉईंट आपल्याला पाहिजे असतो. आपल्याला काय करायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यावेळेस तुम्हीसुद्धा असं ट्राय करा, म्हणजे तुमचा जो पॉईंट आहे ड्रॉप शेप बीडचा तो परफेक्ट येतो. शुगर बीडने झाल्यानंतर आता इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि गोल्डन बीडने सुद्धा आधी इथे मी ड्रॉप शेप बीड करण्यासाठी घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की आपला ड्रॉप शेपचा जो मेन पॉईंट आहे तिथे आधी आपल्याला बीड लोड करून घ्यायचा आहे परफेक्ट वेमध्ये. इथे आता पूर्ण ड्रॉप शेपचा जो हा बीड आहे तो मी गोल्डन बीडने आधी कवर करून घेते. तर इथे ड्रॉप शेप बीड झाल्यानंतर आपला जो नेक्स्ट बीड आहे तो आहे राऊंड शेप बीड आणि तुम्ही बघू शकता की ड्रॉप शेप बीडपेक्षा राऊंड शेप बीड जो मी इथे घेतलेला आहे तो थोडा छोट्या साईजचा आहे. तिथे सुद्धा मी गोल्डन बीडचाच वापर केलेला आहे आणि त्या पूर्ण भोवती आपल्याला गोल्डन बीड लावून घ्यायचे आहेत. इथे मी 2-2च्या रेंजमध्ये लोड करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल बीडसुद्धा लोड करून घेऊ शकता. आता आपली मेन जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे जरदोसी. इथे मी जरदोसी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता माझ्याकडे आरीवर्कमध्ये जी जरदोसीची निडल असते ती आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. इथे मी आपली जी 23 नंबरची बीड लोड करण्यासाठीची जी आरीवर्कमध्ये निडल असते ती निडल मी इथे घेतलेली आहे आणि इथे मी जरदोसी छोट्या मेजरमेंटमध्ये कट करून घेतलेली आहे. छोट्या मेजरमेंटमध्ये कट करून झाल्यानंतर आपली जी बीड वर्कची जी आरीवर्कची निडल आहे ती घ्यायची आहे आणि त्यातून आपल्याला सिंगल जरदोसी लोड करून घ्यायची आहे, जसं की मी इथे केलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की माझ्याकडे जरदोसीची निडल नाही आहे तरीही 23 नंबरच्या बीडच्या निडलने खूप सुंदर अशी इथे मी जरदोसी लोड करून घेतलेली आहे. इथे आता आपले ड्रॉप शेपचे झाल्यानंतर इथे मी राऊंड शेपचं करायला घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असतील की मी छोट्या मेजरमेंट साईजमध्ये इथे जरदोसी कट करून घेतलेली आहे. जशी आपण ड्रॉप शेप बीडला जरदोसी लोड करून घेतलेली आहे ॲज इट इज सेम आपल्याला राऊंड शेपमध्ये सुद्धा करायचं आहे. इथे जरदोसी लोड करून झाल्यानंतर आता मी इथे तुम्हाला काही बुट्टा वर्क करून दाखवते. इथे मी सिंगल शुगर बीड आणि ड्रॉप शेप बीड घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो आता आपल्याला याच्यामध्ये 3च्या रेंजमध्ये आपल्याला इथे बुट्टा वर्क करून घ्यायचा आहे. इथे ड्रॉप शेप बीड झाल्यानंतर इथे मी राईस बीड घेतलेले आहेत.
सो इथे मी सिंगल शुगर बीड आणि सिंगल राईस बीड असं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी 3च्या रेंजमध्ये इथे स्टिच करून घेणार आहे. तर इथे राईस बीड झाल्यानंतर इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो याच्यामध्ये सुद्धा मी सिंगल शुगर बीड आणि त्याच्यानंतर सिंगल 3 mmचा गोल्डन बीड घेतलेला आहे आणि हे गोल्डन बीड आणि शुगर बीडसुद्धा मी 3च्या रेंजमध्ये लोड करून घेते. तर इथे गोल्डन बीड झाल्यानंतर जी आपली नेक्स्ट आहे ती आहे कट पाईप बीड. सो अगेन इथे मी सिंगल शुगर बीड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सिंगल गोल्डन कट पाईप बीड घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी 3च्या रेंजमध्ये इथे लोड करून घेते. तर इथे गोल्डन कट पाईप बीडचं झाल्यानंतर इथे आता मी व्हाईट पर्ल बीड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जो व्हाईट पर्ल बीड मी इथे घेतलेला आहे तो थोड्या मोठ्या साईजचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सिंगल शुगर बीड ॲड केलेला आहे. सो इथे मी व्हाईट पर्ल बीड आणि सिंगल शुगर बीड असं लोड करून घेतलेलं आहे आणि इथे एक बुट्टा क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर अगेन मी इथे व्हाईट पर्ल बीड घेतलेला आहे. सेम साईजच्या इथे मी पर्ल बीड घेतलेले आहेत. व्हाईट पर्ल बीड नंतर इथे मी गोल्डन बीड घेतलेला आहे आणि एक सिंगल शुगर बीड घेतलेला आहे आणि इथे हे मी 3च्या रेंजमध्ये लोड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर अगेन मी इथे व्हाईट पर्ल बीड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे एक ड्रॉप शेप बीड घेतलेला आहे आणि एक सिंगल शुगर बीड घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी सिंगल शुगर बीड घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हाईट पर्ल बीड घेतलेला आहे आणि अगेन सिंगल शुगर बीड घेतलेला आहे. इथे मी व्हाईट पर्ल बीड जे घेतलेले आहेत ते 4ही सेम साईजचे पर्ल बीड आहेत. सो इथे शुगर बीड, पर्ल बीड आणि अगेन शुगर बीडने इथे मी एक बुट्टा क्रिएट केलेला आहे.
तर इथे जरदोसीची निडल नसतानासुद्धा इथे जरदोसी लोड कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि छान आणि सिंपल असे बुट्टा वर्कसुद्धा करून दाखवलेलं आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.